Hello student, good morning. We have seen previously period to discuss about types of chemical reaction, that is combination reaction, decomposition type of chemical reaction. Now another type of chemical reaction, that is a third one, displacement type of chemical reaction. Means now in this period to discuss about this type of chemical reaction, that is displacement type of reaction. Okay student, means म्हणजे आपण त्याला कोणत्या स्वरूपामध्ये दाखवले गेलं की एबीसीच्या फॉर्ममध्ये रासायनिक अभिक्रिया दाखवतो आणि नंतर त्या कशा स्वरूपामध्ये आपल्याला एक्झाम्पल किंवा डेफिनेशन कोणत्या स्वरूपामध्ये विचारली जाते किंवा कोणत्या स्वरूपात असू शकते हे आपल्याला काय करावं लागते, काळजीपूर्वक लक्षात घ्यावं लागते. ओके स्टुडंट, मीन्स डिस्प्लेसमेंट मीन्स विस्थापन, म्हणजे काय व्हायला नाही त्याचा डिस्प्लेसमेंट होईल, म्हणजे कुणापासून डिस्प्लेसमेंट होते हे बी आपल्याला पाहावे लागेल. ओके स्टुडंट, मीन्स आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये पूर्वी सुद्धा दाखवले गेलेलं आहे, ह्या स्वरूपामध्ये मी दाखवले गेले की ए बी रिॲक्ट विथ सी, ओनली सी, मीन्स व्हॉट विल हॅपन, देन सी बी अँड ए. म्हणजे याच्यामध्ये एक्झॅक्टली काय घडलं की सी इट्स अ मोर पॉवरफुल एलिमेंट. व्हॉट विल हॅपन इन दिस अबाव क्या केमिकल, म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया आहे का, परंतु आपण ह्या फॉर्ममध्ये आपण डेफिनेशन बी तयार करतो किंवा त्यांचे एक्झाम्पल सुद्धा आपण रिमाइंड करतो ह्या स्वरूपामध्ये. मीन्स सी इट इज अ वन टाइप ऑफ एनी टाइप ऑफ केमिकल, एनी टाइप ऑफ एलिमेंट, इट शुड बी मोर पॉवरफुल, म्हणजे त्याची एक ताकद कशी आहे, जास्त आहे, आणि तो काय करतो याला ब्रेकडाऊन, म्हणजे याच्यामध्ये काय करणार आहे, लेस compound, less reactive compound, and its ability to break down this compound, that is C. ओके स्टुडंट, म्हणजे याचा अर्थ काय झाला की सी हा काय आहे, कार्यक्षम आहे किंवा जास्त काय आहे, एक प्रकारचा पॉवरफुल एलिमेंट आहे की तो काय करतो, ॲबिलिटी निश्चित करतो की ॲबिलिटी डिटरमाइन करतो की त्याच्यामध्ये ए बी मधला जो कंपाऊंड आहे तो काय करणार आहे, ब्रेकडाऊन करणार आहे. ओके स्टुडंट, मीन्स व्हॉट इज मीन बाय स्पेशली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके स्टुडंट, म्हणजे विस्थापन रासायनिक अभिक्रिया कशाला आपण म्हणूया, इन विच, म्हणजे याच्यामध्ये जर पाहिलं गेलं डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन, म्हणजे विस्थापन अभिक्रियेमध्ये जर पाहिलं गेलं तर काय म्हणूया आपण त्याला, केमिकल रिॲक्शन in which more reactive, काय म्हटलं मी, काळजीपूर्वक लक्षात घ्या, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, काय म्हणलं मी, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. पहा म्हणजे हा काय आहे, मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस reactive compound, काय म्हणलं मी, लेस रिॲक्टिव्ह कंपाऊंड, म्हणजे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट ही म्हणू शकतो, लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड असं म्हणूया, कारण कंपाऊंड मधला काय एलिमेंट आहे, हा काय ए बी इट्स एनी वन कंपाऊंड, बट कंपाऊंड मेड बाय टू और मोर एलिमेंट कंबाईन ॲट फिक्स प्रोपोर्शन. हे आपण फर्स्ट टॉपिक पासूनच स्टार्ट केलेले, केमिस्ट्री मधला जो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आहे त्याच्यात डिस्कस केले गेले. म्हणजेच काय ही डेफिनेशन काय म्हणते किंवा काय लक्षात घ्यावं लागेल आपल्याला, केमिकल रिॲक्शन मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट दॅट इज सी. पडेल आपण डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट, म्हणजे काय करतो याच्यामधला हा ए बी मधला काय असणार आहे, लेस असणार आहे, आणि सी कसा असणार आहे, इट शुड बी मोर पॉवरफुल एलिमेंट, इट्स ॲबिलिटी टू ब्रेक डाऊन दिस कंपाऊंड, दॅट इज ए बी. म्हणजे ए बी असेल तर कोणताही संयुग असेल तर त्याला काय करणार आहे, तो ब्रेकडाऊन करून त्या संयुगातील मूलद्रव्य वेगळा करून काय व्हायला लागला, सी बी नावाचा एक काय तयार व्हायला लागला, कंपाऊंड तयार व्हायला, आणि ए काय होते, बाजूला होते. ओके स्टुडंट, म्हणजे अशा स्वरूपाच्या ज्या केमिकल रिॲक्शन असतील, रासायनिक अभिक्रिया असतील, त्यालाच तुम्ही काय म्हणता, डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन. ओके स्टुडंट, नाउ इन दिस टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन सम एक्झाम्पल ऑर केमिकल्स रिॲक्शन, म्हणजे आपल्याला त्या पाहावं लागतील, हाऊ टू राईट
or return these type of equation or changes. म्हणजे हे आपल्याला समीकरण किंवा हा बदल आहे कोणत्या स्वरूपामध्ये दाखवता येतो. लुक ॲट इन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 38 त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दाखवले गेले की तिथं आयनांचं काय होणार आहे. थोडक्यात द रिॲक्शन इज द प्लेस ऑफ द आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह. म्हणजे टेक्स्टबुक मध्ये पेज नंबरवरती डेफिनेशन दिली की आयन्सला म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह देअर आर टू टाइप्स ऑफ आयन दॅट इज पॉझिटिव्ह ऑर negative ions means less reactive element or less reactive element in a compound taken by another more reactive element by formation of its own ions that is called displacement reaction. ह्या स्वरूपामध्ये तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये सांगितले किंवा ही सुद्धा एकदम सिम्पली त्या स्वरूपामध्ये त्याला सिमिलरली पेअर होऊ शकते किंवा होतेच. बट एक्झाम्पल ऑफ दिस और इक्वेशन और चेंजेस इन डिस्प्लेसमेंट टाइप ऑफ रिॲक्शन म्हणजे आपण तो जर पाहायला गेला तर आपल्याला काय करावं लागेल. AB मीन्स CuSO4 कॉपर सल्फेट. म्हणजे आपण AB म्हणजे काय घेतलेला इथं आता कॉपर सल्फेट कोणत्या स्वरूपामध्ये रिॲक्शन होते ती पाहिजे. अँड देन कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ झिंक. व्हॉट विल हॅपन. हाऊ मेनी प्रोडक्ट टू फॉर्म म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये किती तयार होतात किंवा ह्यांच्यात क्रिया रिॲक्टिव्हिटी कशी असणार आहे. मग इथंच सांगितलं आपण झिंक इट्स मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे तुम्ही जर मेटॉलॉजी टॉपिक आहे परत पुन्हा तिथे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे पुढे येणारच आहे केमिस्ट्रीमधला टॉपिक. तिथं क्रियाशील रिॲक्टिव्हिटी सम एलिमेंट तो आपल्याला चार्ट जो तो देखील आपल्याला काळजीपूर्वक पाहणं गरजेचं पडतो. मग इथं काय झालं C अँड लेस रिॲक्टिव्ह म्हणजे काय झाला CB म्हणजे B इट्स लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे हा C मध्ये काय इतकी ॲबिलिटी आहे की तो B ला काय करतोय म्हणजे A पासून वेगळा करतोय प्लस म्हणजे सेपरेट करतोय आणि तितकी त्याच्यामध्ये मोर ॲबिलिटी असू शकते किंवा पॉवरफुल असू शकतो. त्यामुळे इथे कंपाऊंड कोणता तयार होणार झिंक सल्फेट ZnSO4. ओके स्टुडंट. म्हणजे इथं काय झालं झिंक सल्फेट and copper remain behind. म्हणजे इथं काय व्हायला कॉपर इट्स लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट बाय एज कम्पेअर टू झिंक. म्हणजे झिंक पेक्षा म्हणजे झिंक इट शुड बी मोर पॉवरफुल एलिमेंट बाय एज कम्पेअर टू कॉपर. म्हणजे कॉपर मध्ये जर पाहिलं गेलं तर झिंक पेक्षा कॉपरची जी रिॲक्टिव्हिटी आहे किंवा पॉवर आपण जी पॉवर जी म्हणतो ती ताकद म्हणतो आयनांचं जे सेपरेशन होणार आहे ती कॉपर मध्ये कशी असणार आहे लेस असणार आहे. त्यामुळे हा काय झाला कंपाऊंड ब्रेकडाऊन झाला. ओके स्टुडंट. पण तसंच जर आपण जर केलं की कॉपर रिॲक्ट विथ झिंक सल्फेट और झिंक सल्फेट रिॲक्ट विथ कॉपर ही रासायनिक अभिक्रिया होईल का. नो. ही होणार का. नो. कारण का कारण कॉपरच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर कॉपर हा कसा असणार आहे कमी क्रियाशील आहे की त्याच्यामध्ये कॉपर मध्ये लेस रिॲक्टिव्ह मोर नाही होणार. त्यामुळे झिंक हा ब्रेकडाऊन केला जाऊ शकतो का किंवा ह्यांच्यामधले जे आयन आहेत ते सेपरेट होण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे का कॉपरमध्ये नाहीये तशा स्वरूपामध्ये होणार. ओके स्टुडंट. म्हणजे ह्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवायचं तर याच्यामध्ये सॉलिड असेल ॲक्वियस फॉर्ममध्ये असेल किंवा हा सॉलिड असेल स्टेट अँड ॲक्वियस फॉर्म ह्या स्वरूपामध्ये आपल्याला त्याचं मोर इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा दाखवणं गरजेचं ठरतं. नेक्स्ट अनदर वन. ह्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर क्रियाशीलतेच्या बाबतीत जर पाहिलं गेलं तर झिंक नंतर अजून कोणता दाखवला गेला टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 38 वरती. म्हणजे तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून ते सॉल्व्ह करण्यासाठी दिल्या गेले तर फक्त रिॲक्टंट दाखवले गेले कोणते तर कॉपर सल्फेट CuSO4 मीन्स ॲक्वियस रिॲक्ट विथ आयरन फिरियम. त्याला काय म्हटलं तुम्ही फिरियम सुद्धा म्हणतात किंवा आयरन म्हणतात. तर तशा प्रकारचे प्रोडक्ट तयार होईल. Now in this way FeSO4 aqueous solution means ferrous sulfate and copper. ओके स्टुडंट. म्हणजे अशा प्रकारे यालाच काय म्हणाले तुम्ही डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन विथ मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेसेस लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट फ्रॉम इट्स कंपाऊंड. म्हणजे ह्या कंपाऊंड मधला जो लेस असेल म्हणजे फिरियम जर पाहिला गेला तर आयरन इट्स अ मोर पॉवरफुल बाय कम्पेअर टू कॉपर सल्फेट कंपाऊंड
बाय मीन्स ऑफ कॉपर एलिमेंट. म्हणजे कॉपर सल्फेट सोल्युशन मधला हा कॉपर काय असणार आहे, लेस असणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये आयन सेपरेशन होऊन हा फेरस सल्फेट नावाचा काय व्हायला लागलाय, एक प्रकारे प्रोडक्ट मिळायला लागला किंवा आपल्याला तो कंपाऊंड मिळाला. बट विच कलर ऍक्ट ऑन दिस फेरस सल्फेट whenever the फेरियम react with copper sulfate. Okay student, means reddish brown in color. Which color acts on this reddish brown? कारण MCQ ला आपल्याला या स्वरूपामध्ये क्वेश्चन विचारले जातात. When फेरियम और आयरन react with copper sulfate to form ferrous sulfate or iron sulfate, which color act on this solution or a compound that is reddish brown in color. Okay student, next another one reaction, that is a copper sulfate CuSO4 by means of state that is aqueous react with Pb lead, then which products it will use PbSO4 means lead sulfate. Which name of this compound, that is lead sulfate. It's a precipitate. Precipitate means insoluble in water, or this is the compound, or this solution to form means PPT. It indicate by its arrow of this PPT downward in towards in downward in direction. That is lead sulfate. And which color acts on this lead sulfate? That is white in color, and copper are these two products, lead sulfate and copper. Okay student, means अशा स्वरूपामध्ये आपल्याला काय करावं लागतात, डिस्प्लेसमेंट टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. काळजीपूर्वक लक्षात घ्या, कशाला म्हणायचं, डेफिनेशन ह्या फॉर्म मध्ये दाखवले गेलेले. आपण परत पुन्हा त्याची डेफिनेशन काय सांगते, डेफिनेशन जर अंडरस्टँडिंग जर चांगल्या पद्धतीने झाली तरच तुम्हाला काय होणार आहे, आयडेंटिफाय, रेकॉग्नाइज और क्लासिफाइड दी अबव गिवन केमिकल टाइप्स ऑफ रिॲक्शन. म्हणजे असाच एक्झामला जर प्रश्न विचारला गेलेला आहे, तुम्ही जर क्वेश्चन पेपर पाठीमागचे व्हेरीफाय केले गेले तर त्याच्यामध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया असतात त्या तुम्हाला क्लासिफाय करायला किंवा आयडेंटिफाय करायला, ओळखायला विचारल्या जातात. 2 मार्क्सला ऍक्टिव्हिटी बेसमध्ये सुद्धा तुम्हाला हे काय केलं जाऊ शकतं, याच्यामध्ये म्हणजे झिंक सल्फेट फिल करायला येऊ शकतं, किंवा म्हणजे कोणत्याही रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये तुम्हाला हे आपल्याला डेफिनेशन जर लक्षात बसली काळजीपूर्वक तरच तुम्हाला एक्झाम्पल कोणत्या स्वरूपात प्रोडक्ट तयार होतात हे आपल्याला चटकन दाखवता येऊ शकतो. ओके स्टुडंट, मीन्स now in this period to discuss about these types of chemical reaction, that is displacement type of reaction. Next another one period, that is types of chemical reaction, that is double displacement types of chemical reaction. Okay student, thank you.